नमस्कार, सुनीता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार साबुदाण्याची खीर. ही साबुदाण्याची उपवास नसतानाही खायला हलकी, इतकी सुरेख, चवदार, पचायला हलकी अशी साबुदाण्याची खीर. आपण आज साबुदाण्याची खीर बनवणार आहोत. साबुदाण्याची खीर करण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर वर इंचभर पाणी ठेवून मी इथे साबुदाणा भिजत घातलेला आहे. हा साबुदाणा असा मॅश होतोय का बघायचा. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी साखर. इथं मी 4 ते 5 काजू घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 5 ते 6 बदाम, ते मी बारीक कट करून घेतलेले आहेत. मनुके. मी इथे 1 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. दूध गरम झाल्यावरती त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा घालून झाल्यावरती तो मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर घालून त्याला ढवळून घेतलेलं आहे. त्याला उकळी आलेली आहे. उकळून त्यामध्ये वेलची पूड घालून आपण मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स झाल्यावरती त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आलेली आहे. खिरीला 1 ते 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची. मी इथे तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये 2 चमच तूप घातलेले आहे. तूप घालून काजू हे फ्राय करून घेतलेले आहेत. काजू फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बदाम घातलेले आहेत. बदाम ही फ्राय करून झालेले आहेत. बदाम फ्राय करून झाल्यावरती खीर आपली दाटसर झालेली आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. ड्रायफ्रूट ॲड करून 1 उकळी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये मनुके घालून 1 उकळी काढलेली आहे. तयार आहे आपली साबुदाण्याची खीर. ही उपवासासाठी खूप छान लागते आणि पौष्टिक आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू.